स्वये आला रघुनंदन वानर सैन्य संभारी. रावण चाकाटलाय. रावणाला अपेक्षा नसावी की इतक्या लवकर प्रभू रामचंद्र या ठिकाणी येतील, आणि ह्या अपेक्षेचा भंग त्या ठिकाणी झाला. रावणाला वाटत होतं, कारण बघा संकट यायचं असेल आजच्या दिवसात नाही आलं तरी समाधान त्या ठिकाणी वाटतं, पण उद्यावरती गेलं तरी आजची रात्र, कारण जे भगवत भक्तीमध्ये नाहीत, ज्यांनी भगवंतावरती विश्वास ठेवला नाही ना, त्यांना चाकाटायला त्या ठिकाणी होत असतं दादा. रावणाची अवस्था अशा प्रकारची त्या ठिकाणी झालेली होती, आणि रावण चाकाटला गेलाय का, तर समोर भगवान परमात्मा त्या ठिकाणी आलेले. इकडं काय झालंय, रामरायाच्या सैन्याचं वर्णन नाथय करू लागले. रामरायाचं सैन्य सज्ज झालेलं आहे, निशाणे भेरी त्राटू लागलेले आहेत. कशा निशाणं लावतायत, काय भेरी लावतायत, कसं युद्धाला पुकारा देतायत, नाथय वर्णन करतात. शंख भेरी टाळघोळ काहळा वाजती चिनकहाळ. ढोल ढोल पट मांदळ ध्वनीला आगला बुरुंगे. हो, काय काय त्या ठिकाणी निशाणं लावू लागलेली, काय काय ती युद्धाची वाद्य वाजवू लागलेली आहेत, नाथराय वर्णन करतात. शंख वाजलेला आहे पहिल्यांदा, तो शंखाचा ध्वनी लंकेमध्ये जाऊन पोचलेला आहे. भेरी वाजल्या गेलेली, टाळ वाजवू लागलेले, घोळ वाजवू लागलेले आहेत. नव्हे नव्हे तर चिनक ही रणवाद्य आहेत, ही रणवाद्य त्या ठिकाणी वाजू लागलेली आहे. ढोल वाजू लागलेला आहे, हा ढोक, अशा प्रकारची वाद्य त्या ठिकाणी वाजू लागलेली आहेत, आणि हा ध्वनी सगळ्या आसमंतामध्ये त्या ठिकाणी पसरू लागलेला आहे. नव्हे नव्हे तर लंकेकडं तो ध्वनी जाऊ लागलाय. काय घडतं पुढाय का, धडे धडे विख्यात वाही निशाणा लागली एक घाई. वीरांनी वाजती दोही भाई गिडबिड ठाई गरजती. हा, मग त्या ठिकाणी ही वानर मंडळी त्या ठिकाणी बिडबिड करू लागलेली आहेत, किंवा असणारी रीस मंडळी त्या ठिकाणी बातचीत करू लागलेली आहेत. त्याचाही ध्वनी त्या ठिकाणी येऊ लागलेला आहेत. निशाणं लागलेली आहेत, घाई घाई निशाणं त्या ठिकाणी लागलेली आहेत. दोन्ही बाजूला निशाणं त्या ठिकाणी लागल्या गेलेली आहेत, आणि भगवान परमात्मा पुढे येऊ लागलेत. म्हणतात ऐसा वाजंत्राचा गजर घेऊन कपी कुळ संभार. लंके आला श्री रघुवीर केला भुभुकार वानरे. असा वाजंत्र्यांचा गजर त्या ठिकाणी होऊ लागला आहे. भगवान परमात्मा पुढंच येऊ लागलेले आहेत. लंकेकडं भगवान परमात्म्याची कूच होऊ लागलेली आहे. भगवान परमात्म्याचं एक एक पाऊल लंकेकडं त्या ठिकाणी पडू लागलेलं आहे. बरोबर ती हे कपिकुंजर त्या ठिकाणी आहेत, हे सगळी वानर मंडळी आहेत, त्यांच्याबरोबर ती प्रधान आहेत, सेनानी आहेत, राजा सुग्रीव आहेत, लक्ष्मण आहेत, सगळेजण त्या ठिकाणी येऊ लागलेले आहेत. आणि त्याच वेळेला भगवान परमात्मा लंकेकडे येत आहेत. अशा भुभुक्कार त्यावेळेला वानर मंडळींनी केलेला आहे. काय भुभुक्कार केला आहे, प्रभू रामचंद्र भगवान की जय, असा भुभुक्कार वानर मंडळींनी केलेला आहे. त्याचा निनाद लंकेपर्यंत जाऊन पोचलेला आहे. भगवान परमात्मा लंकेकडे निघाले म्हणतात. वाचा, कोणी श्रीरामाचा यावा कल्पांत रावणाच्या जीवा. कायसा प्रधानाचा केवा दुःख कालवा राक्षसा. असो हा भगवान परमात्म्याचा यावा म्हणजे एवढं वैभव त्या ठिकाणी बघितलं गेलं. एक एक वानर निश्चिंत आहे, प्रत्येक वानराच्या मनामध्ये लढायची इच्छा आहे. समोर कसलाही बलवान राक्षस येऊ त्याला नामोहरम करणारच. याची ताकद, याचं तेज त्या प्रत्येक एक लहान लहान वानरांपासून मोठमोठ्या वानरांपर्यंत त्या ठिकाणी दिसत आहे. आणि हे ज्या वेळेला बघितल्या गेलं त्या हा यावा प्रभू रामचंद्रांचा यावा बघितला. हे प्रभू रामचंद्रांचं वैभव ज्या वेळेला बघितलं गेलं, कोणी बघितलं, रावणाने बघितलं. आता मी त्या रावणाला राजा रावण म्हणत नाही दादा, का म्हणावं त्याला राजा रावण, नाही नाही, त्या रावणाने त्या ठिकाणी बघितलं. आणि आता कल्पांत होतोय की काय, कल्पांत होतोय की काय असं त्यावेळेला रावणाला वाटू लागलं. अशी अवस्था या ठिकाणी झाल्या गेलेली आहे. आणि मग काय असा प्रधानांचा केवा, हे राजाच जर असा असेल, राजात जर असं असेल तर प्रधानांची काय अवस्था असते. कारण प्रत्येक राजाचं कर्तव्य आहे, पाहे पाध्वजेचे चिरगुट राय जतन करता कष्ट.
त्याला कष्ट आहे त्या ठिकाणी. हे कष्ट जर त्या ठिकाणी असेल, त्या रावणाला वाटत असेल, तर त्या असणाऱ्या प्रधानांचा केव्हा काय करावं, काय त्यांचं वर्णन करावं म्हणतात. काय ते प्रधान सगळे दुःखीभूत झालेले. तो एकेका, मी तर म्हणतो एकेका प्रधानांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा त्या ठिकाणी येऊ लागलेल्या आहेत. अशी अवस्था या ठिकाणी झाल्या गेलेली आहे. आणि सगळेजण दुःखानं ओतप्रत भरल्या गेलेले आहेत. प्रभू रामचंद्रांचा यावा पलीकडून येऊ लागला. पुढं काय घडतं ऐका दादा. श्रीरामाला वानर भारी अति आकांत लंकापुरी शंका करीत घरोघरी नरनारी कळकळीती. रामराया वनविहार घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. ही बातमी, ही वार्ता संपूर्ण असणाऱ्या लंकापूर नगरामध्ये पोचल्या गेलेली आहे. प्रत्येक घरामध्ये पोचल्या गेलेली आहे. तिथले असणारे नरनारी त्यावेळेला काय करू लागलेले तर आकांत करू लागले, नवे नवे शंख करू लागले, म्हणजे बोंब मारू लागले. बोंब एकदाच मारायची हो आपण. कधी हो? शिमग्याला मारायची, इतर वेळेला नाही मारायची. पण शिमग्यापेक्षा ही वाईट परिस्थिती त्या ठिकाणी आली आहे. त्या लंकेच्या नगरामध्ये नरनारी आकांत करू लागलेले आहेत, कळकळ करू लागले आहेत. कशासाठी हो? दादो भाव आहे. या सगळ्यांना वाटत होतं. वास्तविक पाहता दुसऱ्या अंगाने पाहिलं तर रावणाने प्रभू रामचंद्रांना सगळ्या राक्षसांचा उद्धार करण्यासाठीच बोलवलेलं आहे बरं का. परंतु या नरनारींना त्या ठिकाणी कळत नव्हतं, कारण ते प्रपंचामध्येच गुंतलेले होते. बरे खावे, बरे ल्यावे आणि बरे दिसावे, यामध्येच त्यांची अवस्था त्या ठिकाणी होती. आणि त्या अवस्थेमधून बाहेर काढण्यासाठी, परंतु अजूनही त्यामध्येच ते गुरफटले गेलेले होते. त्यांना वाटत होतं की आपण अजूनही जगावं, अजूनही त्या ठिकाणी काही 4 दिवस बघावं, लेकरा बाळांकडं बघावं, सुनामुळकांकडं बघावं. ह्यामध्येच त्यांचा जीव त्या ठिकाणी गुंतलेला होता. आणि यापासून आपल्याला आता तुटी पडते. काय होणार आहे याची कल्पना त्यांना त्या ठिकाणी नव्हती. आणि यापासून आपण त्या ठिकाणी काय होतोय तर बाजूला जातोय. आसक्तीमध्ये जन त्या ठिकाणी सगळे होते. कुठले? ते लंकेचे होते. का आसक्तीमध्ये होते तर त्यांनी कधीही भगवान परमात्म्याचं मुखकमल बघितलेलंच नव्हतं. नव्हे नव्हे भगवान परमात्मा काय असतो हेही त्या ठिकाणी जाणलेलं नव्हतं. म्हणून ते आसक्तीमध्ये होते. आणि आसक्तीमध्ये असल्यामुळे ते काय करू लागलेले तर कळकळ करू लागलेले, मरणाला भिवू लागलेले आहेत. सगळ्यात जास्त कशाची भीती आहे तर मरणाची भीती आहे. आणि ती भीती त्यांच्या समोर ती येऊन ठाकल्या गेलेली आहे. सगळे आकांत करू लागलेले आहेत, कळकळ करू लागलेले आहेत. वानर दळा दे कोणी गाडे एका चाले एका पुढे एका मागे जडे कोणीकडे दडावे. अवस्था अशा प्रकारची झालेली आहे. वानर गळ जे दळ बघितलं, त्या वानरांचं तेज त्या ठिकाणी बघितल्या गेलं, त्यांचा यावा त्या ठिकाणी बघितल्या गेला. राक्षस मंडळींना दडावंसं वाटलं. का दडावंसं वाटलं? पाठीमागे एकच वानर आपल्याकडं आलं होतं. त्यांनी एवढी मोठी ख्याती करून गेलेली होती. त्या लंकेच्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये ती बातमी छापल्या गेलेली होती. आणि त्याची भीती त्यांना होती. आता एक नाही, मोजता येत नाहीत एवढी वानर आलीत म्हटल्यानंतर आपलं काय होईल याची भीती त्या वानर असणाऱ्या राक्षस मंडळींना झाली. काहीतरी करून दडावं या अवस्थेमध्ये होती. बघा राक्षसांचा भाव कसा आहे. एक दडती एका पाठीमागे. पुढचा मेला तरी चालेल. कसं आहे बघा, पुढचा मेला तरी चालेल, परंतु मी वाचलं पाहिजे. दुसरी गोष्ट, पुढचा मरून मी मेलो तरी चालेल, पण आधी पुढचा मेला पाहिजे. यालाच राक्षस भूमिका म्हणायचं. एक दडती एकाच्या पाठीमागं त्या ठिकाणी दडू लागलेले आहेत. एकमागा कोणी, मग कोणी कुणाला दडपावं? तो म्हणतोय नाही नाही तू पुढं, ताकदवान असेल तर पाठीमागच्याला ओढावून त्यांनी पुढं करावं आणि वानरांच्या हातून तुम्ही मारावं. अशा भूमिकेमध्ये ती येऊ लागलेले आहेत. सांगायचा भावार्थ असा आहे की संपूर्ण असणारी ती लंका नगरी भिलेली आहे. त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. कारण आता आपण जगणार नाही याच्यावरती त्यांचा शिक्कामोर्तब झाला आहे. म्हणून जिथं जागा मिळेल तिथं दडायच्या भूमिकेत ती गेलेले आहेत म्हणतात.
पळावया वाट नाही पुढे, वानरी बळकाविले उडे, रावणाचे कर्म कुडे, मरण रोकडे सर्वांचे. वाटच नाही हो पळायला कुठं. हो, शीर सलामत तो पगडी 50 या भूमिकेमध्ये ही सगळी असणारी राक्षस मंडळी होती. पण पळायला जायचं म्हटलं तर वाट नाही म्हटल्यानंतर त्यांना पुन्हा राग आला. कोणाचा राग आला हो? पुन्हा राग आला, ह्या रावणाचाच राग आलाय. रावणाचे कर्म कुडे, मरण रोकडे सर्वासी. आता येणे आम्हाला या मरणाच्या दारात नेऊन ठेवले, काय करू काय नको असं त्या ठिकाणी ती वानर ते असणारी राक्षस मंडळी रावणाविषयी बोलू लागली. रावण अपराधासाठी मारती राक्षसांच्या कोटी, घरोघरी बोंब उठती वानर दृष्टी देखोनी. रावणानं अपराध केलाय, राजानंच अपराध केलाय हो. काय करावं न काय नाही. तिथल्या असणाऱ्या मंडळींच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागलेल्या आहेत. नवऱ्यानं बायको पुढं त्या ठिकाणी बसावं आणि सांगावं की ह्या रावणानं अपराध केलाय. आपण त्या रावणाला बोलायचं तरी कसं? बोललं तर तो आपल्याला तरी जीवन ठेवील का? काय करावं? पण केलाय त्यानं अपराधच या ठिकाणी केलाय. यात काय होईल सांगू तुला? सांगतो म्हटले ऐक. राक्षस मरती कोटी, अनेक राक्षस या ठिकाणी मरतील. नवे बियाला सुद्धा राक्षस या ठिकाणी उरणार नाही. सगळ्या घरामध्ये बोंब उठू लागलेले आहेत. रावणाच्या नावानं सगळेजण शंख करू लागलेले आहेत. वानरांना बघितलं आणि या असणाऱ्या राक्षसांची अवस्था अशी झाली म्हणतात. पाप बुद्धी लंकनाता, चोरोनी श्रीरामाची कांता, करविले लंकेच्या घाता, उपवाता चालेना. पापबुद्धी म्हटले लंकनाथाची. सगळी मंडळी बोलू लागलेली आहेत. रामाची कांता ज्या वेळेला चोरून आणली त्याच वेळेला काय कमी होतं हे राजा रावणाला? एवढं वैभवामध्ये या ठिकाणी राहिलेला होता. कशासाठी यांनी या बेलाशा धरायची? कशासाठी प्रभू रामचंद्रांची पत्नी या ठिकाणी चोरून आणायची? आणि ज्या वेळेला त्यांना प्रभू रामचंद्राची पत्नी चोरून आणायची मनामध्ये इच्छा झाली त्याच वेळेला त्या नाथाची बुद्धी पापबुद्धी झालेली आहे. आणि त्याच दिवशी शिक्कामोर्तब झालेला आहे. कशावरती? तर या लंकेच्या घातावरती शिक्कामोर्तब झाला आहे. आता काय उपाय करायचा आहे? संपून गेलं. तिथली असणारी मंडळी बोलू लागली, गाडी निघून गेली, आता हात करून काय उपयोग आहे हो? एसटीला जावं, एसटीचा 9:45चा टाईम असावा आहे आणि यांनी 10 वाजता त्या स्टँडवरती जावं. कुणीतरी सांगावं गाडी निघून गेली, यांनी हात करावा. हात करून उपयोग आहे का? नाही, वेळ आहे. कारण प्रत्येक गोष्टीला वेळेला महत्त्व आहे दादा. वेळेचं महत्त्व जाणलं, ज्या त्या वेळेत केलं तरच त्याचा उपाय त्या ठिकाणी होत असतो. रावणाची गाडी निघून गेली, आता हात करूनही काय उपाय नाही अशी अवस्था झालेली. सगळी असणारी लंका नगरीमधली लोक चर्चा करू लागलीत म्हणतात. पूर्वी सुचवी विभीषण, सीता देऊनी रिघावे शरण, पापी नायक आपण आले मरण राक्षसा. पूर्वी सांगितलं होतं. कोणी सांगितलं होतं? विभीषणाने हे सांगितलं होतं. ऐकलं नाही म्हणून. कोणाला सांगितलं होतं? प्रभू त्यावेळेला मी प्रभू रामचंद्रांना शरण निघालो आहे. तुम्ही नाहीत ना ऐकत, मी प्रभू रामचंद्रांना शरण जातो म्हटले. पण ऐकण्यासाठी समजावून सांगितलं होतं. ज्याची सीता आणली त्यांना परत दे. तो राम कसा आहे? सर्वश्रेष्ठ आहे, कृपाळू आहे, कनवाळू आहे. तुझा गुन्हा त्या ठिकाणी माफ करतील. लंकेमध्ये पुन्हा साम्राज्य त्या ठिकाणी होईल असं सांगितलं होतं बिभीषणाने. पण ऐकलं नाही. त्या बिभीषणाला लाथा मारल्या. हे ऐकत नाही म्हणतात. आता इथं रावण हे संबोधन त्या ठिकाणी वापरलं नाही. काय सांगितलं? काय म्हणतात? पापी. हा पापीच आहे रावण. त्याने ऐकलंच नाही आणि म्हणून राक्षसांना मरण आलं. सगळी राक्षस मंडळी विचार करू लागली. आला देखुनी रघुनंदन, अति शोभला दशानन, पाचारोनी प्रधान, बोले आपण तयासी. रघुनंदन लंकेच्या समीप आलेले आहेत.
आतापर्यंत हा वृत्त त्या ठिकाणी कळलं नव्हतं. सेतू बांधतायत काय, काय करतायत काय, याच्यामध्ये काही कोणाचं लक्ष त्या ठिकाणी नव्हतं. नव्हे नव्हे त्याची वार्ता रावणाच्या कानावरतीही त्या ठिकाणी गेलेली नव्हती. अचानक प्रभुरामचंद्रांचं आगमन सेनेसह झालंय असं ज्या वेळेला बघितलं गेलं त्यावेळेला अतिशय शोभला दशानन. आता राग येऊन काय उपयोग आहे हो. तरी मला तर वाटतं त्या असणाऱ्या रावणाला राग आलाच नव्हता. रावण रागाचं नाटक करून त्या ठिकाणी दाखवत होता. नवं उष्ण राग त्या ठिकाणी आणत होता. अशा अवस्थेमध्ये रावण त्या ठिकाणी होता. मग काय केलं रावणाने? आपल्या असणाऱ्या प्रधानांना बोलवलेलं आहे. प्रधानांना बोलवून काय करतात, काय सांगतात ऐका. घेऊन या वानर सैन्य लंकेला रघुनंदना, तरी तुम्हासी नाही ज्ञान मध्ये मैथुन विषयांत. हा, प्रधानांना बोलवलेलं रावणाने आपल्या समोर तिथे ठिकाणी बसवले गेलेले. काय करत होता रे तुम्ही? प्रधानाला प्रश्न विचारलाय रावणाने. हा, एवढं मोठं सैन्य त्या ठिकाणी घेऊन येतं. एक आहे का दोन आहे का म्हटले? अरे मोजता येणार नाही एवढं अगणित सैन्य ते राम त्या ठिकाणी घेऊन आले. तुम्ही काय झोपा काढत होता का? अरे झोपाच काढत होता रे तुम्ही विषयामध्ये धुंद झालेला होता. हां, तुम्हाला प्रधानपद त्या ठिकाणी दिलेलं होतं. राज्य पाळायचं त्या ठिकाणी किंवा राजाचं संगोपन करायचं ही भूमिका तुमच्यावरती होती, जबाबदारी तुमच्यावरती होती. पाळली का रे? एक जणांना पुढे घेऊन रावण त्या ठिकाणी विचारते. विषयांत झालेला होता, मध्य धुंद त्या ठिकाणी झालेला होता. अशा प्रकारे निर्भत्सना करून रावण आपल्या प्रधानाला बोलू लागलेला आहे. समुद्री तारुणी पाषाण सेतू बांधिला संपूर्ण, तरी तुम्हास नाही ज्ञान मध्ये मैथुन्य विषयांत. अरे हा 400 कोसाचा समुद्र त्या ठिकाणी होता, नव्हतं तुमचं लक्ष? नाही तुम्ही पाहत त्या ठिकाणी? हा, सेतू संपूर्ण बांधून झाला. नव्हे तर ही असणारी वानर मंडळी रामराया किंवा त्यांचे सगळे सैन्य या ठिकाणी येऊन पोचलं. समुद्रावरती तो असणारा पाषाण तारून आणले म्हणतात. रावणाला कळलं बरं पाषाण तारले गेलेले आहेत. कारण कुणीतरी सांगितलं असेल किंवा रावणाने ज्ञानाने बघितलं असेल. म्हणतो एवढे दगड तरुण त्या ठिकाणी राम या ठिकाणी आले आणि तरी सुद्धा तुमचं लक्ष नव्हतं. अरे कशामध्ये गुंतला होता? विषयामध्ये तुम्हीच गुंतला होता. मी जाणतोय म्हणतात रावण त्या ठिकाणी म्हणतात तुम्ही विषयामध्येच गुंतला होता म्हणून तुम्हाला हे कळलं नाही. अशी अवस्था या ठिकाणी झाली. रावण आपल्या सैन्याशी बोलतो. आपली वेळ संपलेली. पुढचे सूचक त्या ठिकाणी सेवा करतील. रामकृष्ण हरी.